हे कोणाला वाटेल की हे माझ्या घरात जान्हवी कपूरमुळे किंवा कुठल्या तरी दुसऱ्या आर्टिस्टमुळे आलंय आणि हे ॲडिक्शन आहे माझं मे बी. पण हे माझ्या घरात पण माझे बाबा चेहऱ्याला स्किन केअर म्हणून हेच वापरतात, माझी आई पण हेच लावते. हे आहे लस्टर पॅलेट. हे माझं फेवरेट आहे. मला ग्लिटर्स खूप आवडतात. अर्ध्याहून जास्त गोष्टी मला माझ्या बॅगेतनं काढायला हव्या आहेत कारण त्या मी यूज नाही करत. लिपस्टिक तरी ठीक आहे, नसली तरी चालेल, पण लिप बाम शिवाय नाही होऊ शकत. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव. वेलकम टू मज्जा पिंक. आणि आज आम्ही आलो आहे सनई चौघडेच्या सेटवरती. माझ्यासोबत आहे पालवी. कशी आहेस? हाय, मी मस्त. तू कशी आहेस? मस्त, खूप छान वाटते तुझा मेकअप. कुठूनही बाहेरून आले की मी आधी तो क्लेन्स करून फेस वॉश करेन. आणि एक मला खूप आवडतं ते म्हणजे आईस डिप्स. सो आईस वॉटर डिप्स जे सगळ्यांना आता माहिती आहे, असं बोलमध्ये भरपूर बर्फ टाकून असं चेहरा बुडवून खूप छान रिलॅक्सिंग वाटतं. सो उन्हाळ्यात मला ते जास्त करायला आवडतं. आणि डायटमध्ये मी विटॅमिन सी जास्त प्रिफर करते. सो उन्हाळ्यात आपल्याला हवे तितके फ्रूट्स खाणं जास्त महत्त्वाचं आहे आपल्या स्किनसाठी. सेटवरती आता रोज शूट वगैरे चालू आहे. आता मेकअपसुद्धा रोजचं रुटीन झालं आहे. तर मला जाणून घ्यायचं तुझ्या मेकअप बॅगमध्ये तू काय काय कॅरी करते आणि तुझं मेकअप रुटीन कसं आहे ते. माझी मेकअप बॅग एवढीच आहे, पण खूप घाण झाली आता ती प्रवास करून करून. आणि खूप क्वचित सामान आहे माझं. असं मला खूप लांबून ट्रॅव्हल करायला लागतं म्हणून मी खूप मोजकंच सामान कॅरी करते. त्यातलं काही ह्यात सगळं फिट होतं, तर हेच आहे सगळं. आणि यातलं काही वापरलंही जात नाही, बट तरी आहे. सो हा वॉटर स्प्रे आहे. असंच मी रॅन्डम रोज वॉटरच्या कुठल्या तरी एका बॉटलमध्ये पाणी भरून ठेवलं आहे, कारण मला सतत मला चेहऱ्याला हात लावायची सवय आहे. आणि मला माहिती नाही, मला हात धुवायची सवय आहे. सो मी वॉटर स्प्रे घेऊन फिरते बॅगेत. सो जस्ट इन केस मला सॅनिटायझर नाही सापडलं तर मी पटकन वॉटर स्प्रे घेऊन नॅपकिनने क्लीन करते. सो वॉटर स्प्रे हे माझ्या मेकअप बॅगमध्ये काय आहे ते नाही माहिती मला. हे रोल ऑन आहे, अंडर आर्म रोल ऑन एनी टाईम. अजून मॉइश्चरायझर हे खूप महत्त्वाचं आहे. वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर, कारण उन्हाळ्यात नाही चालत, चिक स्किन होते म्हणून. हे आहे सनस्क्रीन, व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्याशिवाय मी राहूच नाही शकत. मी आयुष्यात कुठेही बाहेर जाईन पण मी सनस्क्रीन लावून जाईन बाहेर. हे क्लेन्झर आहे, पण हे यूज नाही करते. माझ्या बॅगेत काय आहे मला नाही माहिती. सेटाफिलचं क्लेन्झर, आय डोंट यूज इट. माझं क्लेन्झर दुसरं आहे. मी बेबी ऑइल प्रिफर करते. ओके. हे टोनर आहे, विटॅमिन सी टोनर. हे छोटू ह्याच्यामध्ये मी काढून ठेवलं आहे, पण दुसरं बॉटल माझ्या घरी येते. ती खूप मोठी बॉटल असल्यामुळे ती ट्रॅव्हल करायला कन्व्हिनियंट नाही वाटत, म्हणून हे विटॅमिन सी टोनर, फेस टोनर, द मॉम्स को. हेअर सिरम हे मी सेफर साईड कॅरी करते, जस्ट इन केस मी कधी केस धुतले असतील आणि विसरले लावायचं तर. पण हे सुद्धा फार यूज नाही होत, कारण मी घरूनच हेअर सिरम लावून येते. आणि हे मी खूप रेअरली यूज करते. दिस इज नॉट द ब्रँड आय यूज. अतिशय नॉनसेन्स गोष्टी आहेत ज्या मी वापरतच नाही आहेत. हां, थोडासा मेकअप आहे, कारण का कधी इन केस इम्प्रॉम्प्टू प्लॅन्स बनले आणि आफ्टर पॅकअप मला कुठे जायचं असेल तर मी हा मेकअप नाही घेऊन जाते, कारण हा जरा जास्त हेवी बेस्ड मेकअप आहे. सो हे आहे कन्सिलर, हे आहे फाउंडेशन, आणि हा एवढाच मेकअप मला लावता येतो. त्यामुळे हे मस्कारा, ब्लश आणि आयलायनर जर मला लावायची इच्छा झाली तर. पण ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या एवढ्यानेच माझा मेकअप होतो आणि हेच मी वापरते. बाकी जेवढं आमच्या मेकअप दादांकडे तेवढं तर माझ्याकडे नाही आणि मला ते लावताही येत नाही. सो आय एम व्हेरी बॅड ॲट इट. आयब्रोचं छोटासा पॅलेट आहे जे तुटलं आहे, ते खूप घाण दिसतं आहे. छोटं आहे पण हे ना मला माझ्या एका जुन्या मेकअप दादांनी गिफ्ट दिलेलं आणि हे मी जपून ठेवलेलं आहे. आणि हे खूप कन्व्हिनियंट. ह्याच्यात ते वॅक्स हे आहे आणि वेगवेगळे शेड्स आहेत. सो आय समटाईम्स यूज इट लाईक आय शॅडो ऑल्सो, ऑल्दो आय डोंट, कारण मला येतच नाही. हे आहे लस्टर पॅलेट. हे माझं फेवरेट आहे. मला ग्लिटर्स खूप आवडतात.
मला हायलायटर्स आणि आय शॅडोमध्ये ग्लिटर्स आवडतात. सो आय ऑलवेज हॅव दिस इन माय बॅग जस्ट इन केस कधी दादांकडे नसेल किंवा नाही सापडलं तर मग मी माझं हे वापरते. ह्याच्यामध्ये कॉन्टर आहे आणि हे 3 वेगळे शेड्स आहेत. सो मी हे सगळं यूज करू शकते. ऑल्दो आय डोंट यूज कॉन्टर व्हेरी ऑफ्टन, तर तुम्हाला कळेल की हे 2 वरचे जास्त यूज झालेत कारण ते हायलायटर आणि ग्लिटर म्हणून जास्त यूज होतात. सो दिस इज लस्टर पॅलेट. छोटू अँड व्हेरी कन्व्हिनियंट टू कॅरी. दिस इज रेनू आणि लेन्सेस, कॉन्टॅक्ट लेन्सेस, पण ते पण मी शूटमध्ये वापरत नाही. हे आहेत जर इन केस मला इथून कुठेतरी इव्हेंटला जायचं असेल किंवा कुठेतरी छान ड्रेसअप होऊन जायचं असेल देन आय ऑलवेज यूज द लेन्सेस. आणि हायड्रेटर. हेअर टाईज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप हरवते मी. आणि सगळ्या माझ्या बॅगेत पण तुम्ही सगळ्या कप्प्यांमध्ये तुम्हाला एक एक हेअर बँड दिसेल कारण हरवतात माझ्या हातून. फेस रेझर घरी नाही मिळालं करायला तर सेटवरती येऊन पटपट पटपट करायला. सो दिस इज कार्मेसी. सो अनेक मैत्रिणींना असा प्रश्न असेल की फेस रेझर वापरणं किती सेफ आहे. बरेच लोक अजूनही घाबरतात. मला माहिती नाही, मी खूप महिन्यांपासून यूज करते अँड आय थिंक इट्स व्हेरी, म्हणजे आय फील दॅट फॉर माय स्किन इट्स सूटिंग वेल. आणि स्क्रीनवरती कधी फेशियल हेअर दिसणं जास्त चांगलं नाही दिसत. विथ मेकअप तर ते मिक्स नाही होत. आणि आय माय सेल्फ डोंट लाईक इट कारण ते मला थोडं अनहायजेनिक वाटतं फॉर नो रिझन. पण मला आवडतं फेस रेझर करायला. ते डेड स्किन पण काढतं. त्यामुळे डेड स्किन जर तुमच्या चेहऱ्याची निघाली तर तुमचे पोर्स ओपन असेल तर तुम्ही क्रीम करून त्याला चांगलं मॉइश्चरायझर लावून आणि आईस डिप घेऊन क्लोज करू शकता. सो इट्स अ पार्ट ऑफ माय रुटीन नाउ. बट आय यूज इट व्हेरी ऑफन. कधी कधी आयब्रो पण नसतील केले तर मी पटकन करते. सो आणि हे कोणाला वाटेल की हे माझ्या घरात जान्हवी कपूरमुळे किंवा कुठल्या तरी दुसऱ्या आर्टिस्टमुळे आलंय, पण हे माझ्या घरात सगळ्यांचं स्किन केअर रुटीन आहे. कैलाजीवन हे माझं नाईट केअर आहे. नाईट स्किन केअर आहे. मी कधी बाहेर राहणार असेल आणि पोस्ट मेकअप, पोस्ट स्किन क्लेन्झिंग जर मला वाटलं की माझ्या स्किनला गरज आहे हिलिंगची जरा, देन आय ऑलवेज यूज कैलाजीवन अंडर माय आईज अँड आय गो टू स्लीप. मला आयुष्यातली बेस्ट झोप लागते हे लावल्यानंतर. आणि हे ॲडिक्शन आहे माझं मे बी. पण हे माझ्या घरात पण माझे बाबा चेहऱ्याला स्किन केअर म्हणून हेच वापरतात. माझी आई पण हेच लावते. सो हे आमच्याकडे वर्षानुवर्ष चालत आलं फॅमिली स्किन केअर. हो. आणि हे कैलाजीवन तुम्ही प्लीज प्रमोट, मी खूप करते तुम्हाला, तर तुम्ही प्लीज मला कन्सिडर करा. शार्पनर काय माझ्या बॅगेत? हां, काजळ पेन्सिल शार्प करायला. जी काजळ पेन्सिल मी हरवली आहे पण शार्पनर आहे माझ्याकडे. शार्पनर घेऊन काय करणार आहे. आणि हे क्लिप्स आहेत. हा कचरा आहे ॲक्च्युली. हे क्लिप्स आहेत इन केस मला जशी का फार हेअरस्टाईल येते, पण जर इन केस मला एवढं करायचं असेल तर मी हे क्लिप्स माझ्या बॅगेत ठेवलेले. दॅट्स इट. अर्ध्याहून जास्त गोष्टी मला माझ्या बॅगेतनं काढायला हव्या आहेत कारण त्या मी यूज नाही करत. बट सेफ साईड आय ऑलवेज लाईक टू कॅरी. आय डोंट लाईक टू रिग्रेट की माझ्याकडे हे नाही आहे, आता मी हे नाही कॅरी केलं. सो तेवढी मोठी भली मोठी बॅग आणण्याचं कारण पण तेच आहे की त्याच्यात सगळं असावं आणि कधी मला लागलं. कधी कधी काय होतं, पॅकअप खूप लेट झाल्यानंतर कुठेतरी आपल्याला थांबायला लागतं. जवळच माझे नातेवाईक राहतात सेटजवळ, सो आय कॅन जस्ट गो अँड स्टे ओव्हर. तर मग राहायचं असेल तर मग सगळ्या गोष्टी आपल्याकडे हातात असलेल्या बऱ्या, म्हणून हे सगळं आहे. ऑल्दो रोज यूज नसतात त्या होत, पण तरीसुद्धा त्या लागतात मला. आणि माझं स्किन केअर एवढंच आहे. सो ह्या 2 बॉटल्स तर कुठेही गेले तरी असतातच माझ्याकडे. बाकी मेकअप नसला तरी चालेल पण स्किन केअर एवढं पाहिजे. लिपस्टिक आणि ब्लश लावलं की झालं मेकअप डन. लिपस्टिकच ब्लश म्हणून यूज करते. दॅट इज हां, म्हणजे मला असं वाटतं हे सगळ्याच मुली करतात. कारण रेड लिपस्टिक, ब्राऊन, न्यूड पिंक काही असेल, लिपस्टिक लावलं की जस्ट झालं डन. तर ते आहे. आणि माझ्या लिपस्टिक ॲक्च्युली तुम्हाला ह्याच्यात लिपस्टिक नाही मिळणार कारण ती ह्या पाऊचमध्ये. हा माझा सेटवरचा पाऊच आहे. हा खूप छोटू पाऊच आहे कारण आमच्या दादांकडे खूप मोठे मोठे पाऊच आहे आणि त्यांना खूप वजन पडतं कॅरी करायला आणि माझ्याकडे फार सामान नाही आहे जे मी सेटवर कॅरी करते. सो आय हॅव दिस व्हेरी स्मॉल पाऊच. ह्याच्यामध्ये आहे पफ, हा हेअर टाय अगेन, हा स्पंज,
जो कधी कधी दादा यूज करतात फाउंडेशन बेस करायला. हेअर टाय. उन्हाळ्यामध्ये हेअर टाय तुमच्या जवळ असणं गरजेचं. मी केस मोकळे ठेवून आयुष्याच इमॅजिन नाही करू शकत. एक तर मी कधी कधी मला असं खूप वाटतं की मी बॉयकॉट वगैरे करावं, पण मग मला काम नाही मिळणार. लिप बाम पगलू आहे मी माझ्या बॅगेत. तुम्हाला 2-3 लिप बाम्स तर मिळतीलच. सो लिप बाम, दिस इज द लिप बाम आय एम स्टिकिंग टू सिन्स अ व्हेरी लॉंग टाईम. 6-7 वर्ष शाळेपासून यूज करते मी. लिपस्टिक आहे तीच सेम शेड जी सगळ्यांवरती जाते आणि सगळ्यांची फेवरेट असते ती एक शेड ही आहे माझ्यासाठी. मिंट. अगेन हायजीन असतंच ते बॅगेत, माहीत नाही. आणि हे खूप फनी ॲक्च्युली. हे ना नेल फायलर आहे. सो मी नेल्स करत नाही. ऑल्दो माझे नॉर्मल नॅचरल जे नेल्स आहेत ना तेच एवढूशे असून सुद्धा तुटतात. सो ते कशात अडकू नये वगैरे तर माझ्याकडे हे बॅगेत नेहमी असतं की पटकन काय झालं की पटकन. कारण मेकअप दादांना त्यांचं नेल कटर नाही मिळाला तर मग माझं हे नख कुठे अडकून. कारण नखाचं दुखणं काय असतं डेंजर. आय कांट इमॅजिन दॅट. आणि ऑलरेडी माझी नखं ती निघाली आहेत, ती ऑलरेडी इतकी फ्रजाईल आहेत. बट आय हॅव दिस. असं कोणतं प्रोडक्ट आहे का ज्याच्याशिवाय तुझा मेकअप कम्प्लीट होऊच नाही शकत, जो प्रोडक्ट तुला हवाच असतो नेहमी बॅगेत? एक प्रोडक्ट. मेकअप प्रोडक्ट तर लिपस्टिकच आहे जी मला आवडते इन जनरलच लावायला. आणि लिप बाम आय से लिप बाम. लिपस्टिक तरी ठीक आहे नसली तरी चालेल, पण लिप बाम शिवाय नाही होऊ शकत. लिप बाम स्किन केअर मध्ये येतं का? ठीक आहे, लिप बामच लागतं. पण मला मला आयुष्यात लिप बाम लागतं. बाकी लिपस्टिक इज द ज्याच्यावरती अख्खा माझा मेकअप होऊ शकतो ते म्हणजे लिपस्टिक पण आहे. की मी आय शॅडोला पण लावेन आणि लिपस्टिक म्हणून पण लावेन आणि चीक्सला टेंट म्हणून पण यूज करेन. सो लिपस्टिकने माझा अख्खा मेकअप पण होऊ शकतो, पण लिप बाम शिवाय मी जगू शकत नाही. सो लिपस्टिक अँड लिप बाम. खूप छान वाटलं. खूप मिनिमल मध्येच ती सगळं काही कॅरी करतीये. पाऊच एवढा छोटा आहे, सो प्लीज डोंट जज. येस. आणि आता अपेक्षा करूया की तिने जे काय आणले ते पुढे ती यूज करेल त्या गोष्टींचं जे आहेत तिच्याकडे. यूज तर ऍक्च्युली मी सांगते काय, जेव्हा मी कुठे राहते तोपर्यंत त्या गोष्टी यूज होतात, पण घरूनच मी ट्रॅव्हल करत असेल तर नाही होत. बट दॅट्स फाईन. सेफ साईड असतात माझ्याकडे जरा. ठीक आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू साक्षी. थँक्यू सो मच. थँक्यू मज्जा पेंग. बाय.